हा कॉपर सल्फेट आणि मूलद्रव्य कोणता आहे फेरस. मग यामध्ये काय होतं फेरस कोणाची जागा घेतं कॉपरची. हा आणि कॉपर कोणाच्या जागेवर जातं फेरसच्या. म्हणजे तयार होत असताना इथं काय तयार होणार फेरस सल्फेट तयार होणार आणि इथं काय तयार होणार कॉपर. म्हणजे अभिक्रियाकारके आणि उत्पादितांमध्ये दोन्हीकडे पाहायचं झालं तर बदल काहीच नाही झाला. इथं एक संयुग होतं आणि इथं एक मूलद्रव्य होतं. इथंही तसंच होणार एक संयुग तयार होणार आणि एक मूलद्रव्य तयार होणार. पण दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये नेमकं काय होत असतं अभिक्रियाकारकामध्ये सुद्धा दोन संयुगे असतात आणि उत्पादितांमध्ये सुद्धा दोन संयुग तयार होतात. म्हणून ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. काय सांगितलं बरोबर म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय तयार होत असतो अवक्षेप तयार होतो. म्हणून व्याख्यात काय पहा ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकातील आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये दोन संयुगे असतात. काय म्हणतो बरांनो दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये दोन काय असतात संयुगे असतात. आणि मग या संयुगांमधल्या फक्त कोणाची अदलाबदल होते मूलद्रव्यांची अदलाबदल होते किंवा त्याला आपण आयनांची अदलाबदल होते असं म्हणूया. आणि मग आपल्याला अवक्षेप तयार होतो. आता अवक्षेप म्हणजे काय रासायनिक अभिक्रियेतून मिळणारा असा द्रव्य की जो स्थायू अवस्थेत असतो. काय नीट आहे का अवक्षेप म्हणजे काय अवक्षेप असा पदार्थ असतो तो स्थायू अवस्थेत असतो. द्रव्याच्या तीन अवस्था स्थायू द्रव आणि वायू. म्हणजे दिलेलं काय तुम्हाला संयुग आहे पण त्या संयुगातून स्थायू स्वरूपातला अवक्षेप तयार होतो आणि जो अवक्षेप तयार होत असतो तो नेहमी खालच्या बाजूने बाणाच्या स्वरूपात दाखवला जातो. ठीक आहे. आता आपल्याला एक समीकरण लिहायचं सांगितलंय पोरांनो BaSO4 नीट आहे का BaSO4 द्रावणामध्ये म्हणजे बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेट म्हणजे K2Cr4 घातले तर काय घडल ते सांगा असं आपल्याला विचारलंय. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही BaSO4 प्लस K2Cr4 एरो करणार बाण दाखवणार. आता पोरांनो याच्यामध्ये पहिलं संयुग कोणतं आहे BaSO4. पहिलं संयुग कोणतं आहे पोरांनो BaSO4. दुसरं संयुग कोणतं आहे पोटॅशियम क्रोमेट. या BaSO4 मध्ये मूलद्रव्य कोणतं आहे किंवा धातू कोणता आहे बेरिलियम आणि या पोटॅशियम क्रोमेट मध्ये तुमचा धातू कोणता आहे पोटॅशियम. मग आता नेमकं काय होणार तर पोटॅशियम बेरियमच्या जागेवर जाणार आणि बेरियम पुन्हा पोटॅशियमच्या जागेवर जाणार. म्हणजे काय तयार होणार इथं तयार होणार पोटॅशियम सल्फेट आणि इथं तयार होणार बेरियम क्रोमेट. मग पोटॅशियम सल्फेट जो तयार होणार आहे तो झाला तुमचा अवक्षेप. म्हणून खाली प्रश्न विचारले झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता म्हणजेच पोटॅशियम सल्फेटचा रंग कोणता. त्यानंतर अवक्षेपाचं नाव काय पोटॅशियम सल्फेट. रासायनिक अभिक्रिया संतुलित करा आणि या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणता येईल का असं ओळखा. असे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर द्यायचे. आधी समीकरण कसं लिहायचंय ते लक्ष द्या व्यवस्थित. BaSO4 प्लस पोटॅशियम क्रोमेट म्हणजे K2Cr4 एरो करायचा आणि मग फक्त अल्टरनेट जागा कोणाची बदलणार आहे तर पोटॅशियम बेरियमच्या जागेवर जाणार आणि बेरियम पोटॅशियमच्या जागेवर जाणार. म्हणजे तयार होत असताना तयार होणारे पोटॅशियम सल्फेट आणि बेरियम क्रोमेट आणि मग पोटॅशियम सल्फेट जो आहे तो तुमचा झाला अवक्षेप. कधी पण लक्षात ठेवा पोरांनो अवक्षेप जेव्हा तयार होत असतो तेव्हा खालच्या बाजूने बाण दाखवला जातो आणि वरच्या बाजूने बाण दाखवला याचा अर्थ तिथं वायू तयार झाला वायू मुक्त झाला त्या ठिकाणी किंवा वायू तयार झाला असं म्हणूया आपण. ठीक आहे. आता
पोरांनो हे झाल्या रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार. तुम्हाला दिलेलं कोणतंही रासायनिक अभिक्रिया या 4 प्रकारापैकी वेगळ्या प्रकारात असूच शकत नाही. एक तर दिलेली रासायनिक अभिक्रिया तुम्हाला अधिक संयोगासन, दिलेली अभिक्रिया तुम्हाला विस्थापनासन, दिलेली अभिक्रिया तुम्हाला दुहेरी विस्थापनासन, दिलेली रासायनिक अभिक्रिया तुमची अपघटन अभिक्रिया असन. मग आता ती ओळखल्यानंतर मग त्याच्यामधला उपप्रकार कोणता? उपप्रकार म्हणजे आधी दिलेली रासायनिक अभिक्रिया ओळखायची. या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारात आहे बाबा? दिलेली रासायनिक अभिक्रिया ही आहे का, ती आहे का, ती आहे का, ती आहे का? बरोबर ओळखलं बाबा. आता उदाहरणार्थ तुम्हाला दिलेली रासायनिक अभिक्रिया संयोग आहे. मग संयोग अभिक्रिया म्हणल्यानंतर त्याचा सब टॉपिक कोणता, त्याचा उपप्रकार कोणता? उपप्रकार म्हणजे दिलेली रासायनिक अभिक्रिया उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे ते ओळखायचं. आता उष्मादायी आणि उष्माग्राही नावाचाच अर्थ आहे पोरांनो. उष्माग्राही, उष्मा म्हणजे उष्णता, ग्राही म्हणजे ग्रहण करणे. ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता स्वीकारली जाते, ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता ग्रहण केली जाते, त्या रासायनिक अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणूया आपण. मग उष्माग्राही अभिक्रियेमध्ये उष्णतेचं जे चिन्ह असतं म्हणजे आपल्या त्रिकोणाचं जे चिन्ह असतं पोरांनो, ते त्या ॲरोवर, त्या बाणावर लिहिलेलं असतं. म्हणजे उष्माग्राही अभिक्रियेमधून बाहेरून उष्णता पुरवावी लागते. आपण पोरांनो ती उष्णता ही अभिक्रिया कारकांची असते, म्हणून आपण त्या ॲरोवर, आपण त्या बाणावर लिहितो. पहा काय पहा, विविध प्रक्रिया व अभिक्रियांचे उष्णतेचे आदान प्रदान केले जाते. त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियेचे 2 प्रकार पडतात. एक उष्मादायी अभिक्रिया आणि दुसरी उष्माग्राही अभिक्रिया. मग आता उदाहरण म्हणून दुसरं दिलं असेल. आता उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय पहा, लिहून घ्या पोरांनो तिथं. ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता ग्रहण केली जाते, ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता ग्रहण केली जाते अशा अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. हे पहा, ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता ग्रहण केली जाते अशा अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. या अभिक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता ग्रहण केली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. आणि दुसरं, ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियेला उष्मादायी प्रक्रिया किंवा उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. उष्मादायी प्रक्रियेमध्ये काय होतं, उष्णता बाहेर टाकली जाते. उष्माग्राही अभिक्रियेमध्ये उष्णता ही शोषली जाते, ग्रहण केली जाते. अजून तुम्हाला सांगतो, एखादी अभिक्रिया उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे हे कसं ओळखायचं? तर उष्माग्राही अभिक्रियेमध्ये उष्णतेचं चिन्ह हे आपल्या त्या दिशादर्शक बाणावर असतं आणि उष्मादायी अभिक्रियेमध्ये उष्णता हे नाव उत्पादितांमध्ये लिहिलेलं असतं. चला पहा, ह्या इथं पहा आपण. ही पहा, ह्या 2 अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनेट प्लस उष्णता. आता पोरांनो इथं प्लस उष्णता नाव न देता आपण जर त्या दिशादर्शक बाणावर जरी दाखवलं असतं तरी जमलं असतं. मग कॅल्शियम कार्बोनेटला जर मी बाहेरून उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, तिथं जी लिहिलेलं आहे म्हणजे कॅल्शियम
डायऑक्साईड नावाचा वायू हा मुक्त होतो. परंतु अगोदर दिलेल्या 4 रासायनिक अभिक्रियेपैकी ही रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे अगोदर ते ओळखा. ते उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे ते नंतर पाहूया. दिलेली रासायनिक अभिक्रिया कोणती आहे 4 प्रकारापैकी? संयोग आहे, अपघटन आहे, विस्थापन आहे का दुहेरी विस्थापन आहे? कोण सांगत? महादेव, विक्रम. दिलेली रासायनिक अभिक्रिया अपघटन आहे, विस्थापन आहे, दुहेरी विस्थापन आहे का संयोग आहे? अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया. कमून अपघटन अभिक्रिया आहे महादेव ती? अभिकारक एक आहे आणि उत्पादक 2 आहे. मग आपल्या अपघटनची व्याख्याच ती आहे, ज्या रासायनिक अभिक्रियेत एका अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळवले जातात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. मग अगोदर ही कोणती अभिक्रिया झाली? अपघटन. मग आता अपघटन झाल्यानंतर मग त्याचा उपप्रकार कोणता? तर उष्णता ही अभिक्रियाकारकांमध्ये आहे का उत्पादितांमध्ये आहे ते चेक करायचं. जर उष्णता ही अभिक्रियाकारकामध्ये असेल तर रासायनिक अभिक्रियेचा उपप्रकार झाला उष्माग्राही, कारण या ठिकाणी उष्णता ही ग्रहण केली गेली. आता दुसरं पहा. हा चल विक्रम, आता कॅल्शियम ऑक्साईडला पाण्यासोबत त्याची रासायनिक अभिक्रिया झाली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि उष्णता मुक्त झाली. अगोदर ही अभिक्रिया 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारची आहे? अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन का संयोग? संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया आहे, बरोबर आहे. उत्तर 100% बरोबर आहे. दिलेली अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहे, कारण यामध्ये अभिक्रियाकारकांची संख्या 2 आहे परंतु त्यापासून मिळणाऱ्या उत्पादितांची संख्या मात्र 1 आहे, म्हणून ही संयोग अभिक्रिया झाली. मग त्याच्यामध्ये उपप्रकार कोणता? उष्माग्राही आहे का उष्मादायी आहे? जेव्हा उष्णता ही उत्पादितांमध्ये असते पोरांनो, वाक्य नीट आहे का मी काय म्हणतो? जेव्हा उष्णता ही उत्पादितांमध्ये असते तेव्हा ती अभिक्रिया उष्मादायी असते आणि जेव्हा उष्णता ही अभिक्रियाकारकांमध्ये असते तेव्हा ती उष्माग्राही अभिक्रिया असते. मग आता ही उष्मादायी होईल का उष्माग्राही? अगोदर उष्णता नाव कुठं आहे ते चेक करा. कुठे उष्णता नाव? उत्पादितांमध्ये आहे, त्यामुळं ही उष्मादायी अभिक्रिया झाली. चला पुढं. त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर. थोडस आपण काय करूया पोरांनो, पुस्तकाच्या पाठीमागच्या स्वाध्यायाकडे या पोरांनो. त्या स्वाध्यायामध्ये आपल्याला ओळखण्यासाठी सांगितलंय की ही अभिक्रिया उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. आता ह्या रासायनिक अभिक्रिया 4 दिल्यात तर आपल्याला ओळखायचंय ही उष्मादायी अभिक्रिया आहे का उष्माग्राही अभिक्रिया आहे. सांगा बरं पहिली अभिक्रिया कोणती? आता HCl प्लस NaOH एरो केला, NaCl प्लस H2O आणि प्लस उष्णता.
उष्मादायी होईल का उष्माग्राही? उष्णदायी. उष्मादायी अभिक्रिया हे बरोबर आहे. पोरांनो शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी सांगितलं कसं लक्षात ठेवायचं. उष्माग्राही म्हटलं की अभिक्रियाकारकांमध्ये किंवा त्या बाणावरती त्रिकोणचं उष्णतेचं चिन्ह असतं, ती झाली उष्माग्राही. आणि उष्मादायी मध्ये काय असतं, तर उष्मादायी मध्ये उत्पादितांमध्ये उष्णता नाव असतं. आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता नाव आलंय, पण कुठं आलंय? उत्पादितांमध्ये आलं, म्हणजे याचा अर्थ ही उष्मादायी अभिक्रिया आहे. नंबर 2 ची कोणती आहे सांगा बरं. काय दिलंय? उष्माग्राही. उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे? उष्माग्राही. उष्माग्राही अभिक्रिया आहे, कारण उष्णता ही अभिक्रियेमध्ये बाहेरून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे पहा बरं आता. कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी, त्यापासून तयार झालं कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता. उष्मादायी का उष्माग्राही? उष्मादायी. 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 आणि शेवटची उष्माग्राही. 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 ओके. बरं, आता ही जी ई अभिक्रिया देण्यात आली आहे, ही 4 रासायनिक अभिक्रियेपैकी कोणत्या प्रकारची आहे? 4 अभिक्रियेपैकी, बरं का, उपप्रकार नाही विचारला. 4 अभिक्रियेपैकी संयोग आहे, अपघटन आहे, विस्थापन आहे का दुहेरी विस्थापन? अपघटन. अपघटन करेक्ट आहे. नंबर 2 ची सांगा बरं. म्हणजे ई खालून नंबर 2 च्या. संयोगी. संयोग अभिक्रिया. त्यानंतर अपघटन. अपघटन. आणि दुहेरी विस्थापन. काय झालं? हायड्रोक्लोराईड हे सुद्धा संयुग आहे, आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा संयुग आहे. यांच्यामध्ये फक्त आयनांची आदला बदल झाली. त्याच्या खालचा प्रश्न या पोरांनो, आपल्याला जोड्या लावायच्यात. 9वा प्रश्न. आता पहिली अभिक्रिया हे आपलं अभिक्रियाकारक आहे, आणि हे आपलं उत्पादित आहे, आणि आपल्याला त्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहा बरं, हे आपला अभिक्रियाकारक आहे, हे आपलं हे पहा BaCl2 प्लस ZnSO4 यापासून काय तयार होतं, तर हे BaSO4 आणि झिंक क्लोराईड हा अवक्षेप तयार झाला. मग ही अभिक्रिया कोणती आहे सांगा? विस्थापन अभिक्रिया. नाही. अजून सांगतो पोरांनो कोणती अभिक्रिया आहे. हे पहा ही आणि ही अभिक्रिया कोणत्या प्रकारात जाते पोरांनो? ही अभिक्रिया जाते दुहेरी विस्थापन. कस काय जाते पहा ना. इथं काय बेरिलियम क्लोराईड आणि इथं झिंक सल्फेट. काय झालं? झिंक कोणाच्या जागेवर गेला? झिंक बेरिलियमच्या जागेवर गेला, आणि बेरिलियम कोणाच्या जागेवर आलं? झिंकच्या, आणि अवक्षेप तयार झाला. म्हणून ही अभिक्रिया काय झाली? दुहेरी विस्थापन. त्यानंतर आता सिल्वर क्लोराईड यापासून काय तयार होतंय? ओळखा बरं अभिक्रियेचा प्रकार. सिल्वर क्लोराईड पासून Ag+Cl2 तयार झालं. असं कळत नसेल तर आपल्या नोटबुक वर, आपल्या वहीवरती अभिक्रिया पूर्ण लिहा, आणि मग सांगा मला ही अभिक्रिया कोणती आहे बाबा. विस्थापन. अपघटन अभिक्रिया. ही अभिक्रिया कोणती आहे? अपघटन. कमून अपघटन अभिक्रिया महादेव ही?
एकच अभिकारक आहे आणि दोन उत्पादित आहे. हा, एक अभिक्रियाकारक आहे. सिल्वर क्लोराईड नावाचं एक अभिक्रियाकारक आहे, पण त्यापासून सिल्वर आणि क्लोरीन हे दोन्ही वेगळं झालं. त्यानंतर आता CuSO4 ची जोडी कोणती असून पहा बरं. हा वैभव सांग. याची जोडी सांगा. CuSO4 प्लस Fe ची उत्पादितांमधली कोणती जोडी असायला पाहिजे? FeSO4 FeSO4 हे असायला पाहिजे. बरोबर आहे Cu का? कॉपर Cu फेरस सल्फेट आणि त्यापासून कॉपर. आता अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे पहा बरं. संयोग मध्ये काय असतं? दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके, पण त्यापासून मिळणारे उत्पादित एकच असतात. इथून मिळणारे उत्पादित एक थोडंच आहे, इथं दोन उत्पादित मिळाले आपल्याला. विस्थापन अभिक्रिया. बरोबर. कस काय पोरांनो पहा. कॉपर सल्फेट हे काय इथलं संयुग आहे. हे कॉपर सल्फेट झालं संयुग, बरं का. आणि फेरस झाला मूलद्रव्य. मग या फेरसने काय केलं? फेरस कोणाच्या जागेवर जाऊन बसला? कॉपरच्या. आणि कॉपरला कुठं पाठवलं? स्वतःच्या जागेवर. म्हणून ही अभिक्रिया झाली विस्थापन. आणि शेवटी काय राहिलं? H2O प्लस CO2 त्यापासून तयार झालं H2CO3. आता हे कोणत्या अभिक्रिया झाली सांगा? एकच राहिल्या. आता एकच राहिलं. आणि संयोग का झाली? कारण अभिक्रियाकारकाची संख्या 2 आहे, पण त्यापासून मिळणारं उत्पादित मात्र एकच आहे. म्हणून ही अभिक्रिया झाली संयोग. ओके, चला या आपल्या पुस्तकांकडे पुन्हा. हा, आता आपला विषय चालला रासायनिक अभिक्रियेचा दर कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेचा दर हा कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो. आता सर आधी आम्हाला हेच नाही कळालं, रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे नेमकं काय? जी रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी किंवा रासायनिक अभिक्रिया कोणकोणत्या घटकावर घडून येत असते. आपण नाही म्हणता काही रासायनिक अभिक्रिया फार जलद घडून येतात, काही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी वेळ लागतो, असं आपण दोन्ही म्हणतो. मग असं म्हणतो आपण एखादी अभिक्रिया घडून येण्यासाठी लवकर घडते, एखादी उशिरा घडून येते. मग ही कोणामुळे घडून येते? तर रासायनिक अभिक्रियाचा दर हा खालील घटकावर अवलंबून असतो. काय सांगितलंय? रासायनिक अभिक्रियेचा दर हा खालील घटकांवर अवलंबून असतो. मग कोणकोणते घटक आहेत आता सांगितले. चला पाहू.
हा हे इथं आहे. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते? तर हे आहेत, पहिला परिणाम करणारा घटक आहे अभिक्रियाकारकांचं स्वरूप. पहिला घटक कोणता आहे? ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया लवकर घडायची का उशिरा घडायची किंवा किती वेळ लागणार हे या अभिक्रियाकारकाच्या स्वरूपावरून ठरवलं जातं. नंबर 2, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार यावरून ठरवलं जातं. 3, अजून कोणावरून ठरवलं जातं? रासायनिक अभिक्रियेचा दर हा ठरवला जातो अभिक्रियाकारकाची संहती आणि अभिक्रियाकारकाचे तापमान. किती झालेत मोजा. आणि सगळ्यात शेवटी सांगितलंय उत्प्रेरक. 5 घटक झाले का? म्हणजे रासायनिक. आता आपल्याला हा प्रश्न 2 मार्कला विचारला जातो की लक्ष द्या, आता प्रश्न जसा विचारला जाईल त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांची नावे लिहा. प्रश्न काय निघाला? रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांची नावे लिहा. असा जर 2 मार्कला प्रश्न आला तर नुसते नाव लिहायचे. अभिक्रियाकारकांचे स्वरूप, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, त्यानंतर उत्प्रेरक, अभिक्रियाकारकाची संहती, असे नुसते नाव लिहायचे. पण हा जर प्रश्न 3 मार्कला आला आणि प्रश्नही असाच होता, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक लिहा, हा सुद्धा प्रश्न किती मार्कला? 3 मार्कला. पण आता जर असा आला तर सविस्तर लिहायचा. आता काय सांगितलं पहा, अभिक्रियाकारकांचे स्वरूप. आता अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे नेमकं काय? तर पोरांनो, आपल्याला जे मूलद्रव्य असतात ते 3 प्रकारचे असतात. जास्त क्रियाशील, मध्यम क्रियाशील आणि कमी क्रियाशील. मूलद्रव्यांचे प्रकार किती आहेत? 3. किंवा मूलद्रव्यांच्या किती प्रकार असतात? समजा 3 असतात. किंवा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य, कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य आणि मध्यम अभिक्रियाशील मूलद्रव्य. आता एखादी रासायनिक अभिक्रिया घडत असताना जास्त क्रियाशील मूलद्रव्य आला तर रासायनिक अभिक्रिया वेगाने घडणार का कमी वेगाने घडणार?